तर मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलेल्या सूचनांचं आंदोलकांकडून पालन होताना दिसतंय। मुंबईतील सीएसएमटी स्टेशनच्या समोरच्या रस्त्यावर काल मराठा आंदोलकांनी त्यांची वाहनं लावली होती, मात्र आज सगळी वाहनं काढून मैदानावर लावलेली आहेत। यामुळे परिसरात वाहतूक सुरळीत सुरू आहे। या चौकात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आढावा घेतलाय मिकी घई यांनी। आता मी मुंबईतील जे सीएसएमटीचं जे स्टेशन आहे त्याच्या अगदी समोर रस्त्याच्या मध्यवर्ती उभा आहे। जर आता बघितलं तर कोर्टाकडून काल जे सूचना देण्यात आलेल्या आहेत मराठा बांधवांकडून ते सगळ्या सूचनांचं पालन होताना दिसतंय। जे रस्ते काल या ठिकाणी पूर्णपणे बंद होते ते आज सुरळीतपणे सुरू करण्यात आलेले आहेत। आणि इथं जर आपण चौकात बघितलं तर पोलीस जो बळ आहे, पोलीस फोर्स या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। प्रॉपर बेरिगेडिंग पोलिसांकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जर आपण बघितलं तर सगळे मराठा बांधव या बेरिगेडच्या आतमध्ये आज दिसत आहेत। आणि इथं जर आपण बघितलं तर रॅपिड ॲक्शन फोर्स देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आणि पलीकडच्या बाजूला SRPF चे देखील फोर्स या ठिकाणी आहे। मात्र आज जर आपण बघितलं तर मराठा बांधव एका बाजूला आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या त्या सगळ्या सूचनांचं पालन या मराठा बांधवांकडून या ठिकाणी होताना दिसतंय। पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर या संपूर्ण रस्त्यावर काल गाड्या पार्क करण्यात आलेले होते। संपूर्ण हा रस्ता बंद होता, त्यामुळं काही प्रमाणात या ठिकाणी अडथळा होत होता वाहतुकीला। मात्र आज जर आपण बघितलं तर एकदम सुरळीत वाहतूक या ठिकाणी सुरू आहे। जो हा संपूर्ण चौक काल जाम होता, मात्र आज एकदम सुरळीत या ठिकाणी दिसतंय। मुंबईतील मराठा आंदोलनावरती काल उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनंतर आज काही प्रमाणात